हे बघा, एकूण ऐरोलीचं नाट्यगृहाची पाहणी केली. साधारण 4-5-6 महिन्यामध्ये ते नाट्यगृह चालू होईल. ऐरोलीचं जे ऐरोली तिकडचं काटे ब्रिज आहे, टनेल, ते पण 2-3 महिन्यामध्ये पूर्ण होईल. छत्रपती शिवाजी महाराजांचे ते अतिशय चांगल्या प्रकारची प्रतिकृती म्हणजे पुतळाच उभा केला, ते पण 2-4 महिन्यामध्ये पूर्ण होईल. आता ह्या इकडचं मी पूर्वी तुर्भे खारघर टनेल म्हणायचो, आता हा जुईनगर खारघर टनेल आहे, त्याची सुरुवात झालेली आहे. परंतु या दोन्ही कामांवर पाणी करताना एक लक्षात आलं की एकाही माणसाच्या अंगातून एक थेंब रक्त गेलेलं नाही, आणि ते रक्त विना हे दोन्ही प्रकल्प पूर्ण व्हावे अशा प्रकारची सदिच्छा मी व्यक्त केलेली आहे. आणि शेवटी लोकांचा सुख देण्याकरता काही लोकांचा जीव धोक्यात जावा अशी इच्छा असता कामा नये. वन विभागाच्या माध्यमातून 300 कोटी झाडं साधारणपणे या 5-7 वर्षामध्ये, म्हणजे आता आमचा कालखंड राहिलाय 3.5 वर्षाचा, या कालखंडामध्ये रोप तयार करणं, संगोपन करणं, लागवड करणं याकरता टिश्यू कल्चरच्या माध्यमातून लॅब तयार करण्यात आलेले आहेत. सामाजिक वनीकरण विभागाला ती जबाबदारी देण्यात आलेली आहे. प्रत्येक लॅबला 50 कोटी रुपये देण्यात आले. आपल्या कोकणाकरता शहापूरला, पश्चिम महाराष्ट्राकरता पुण्याला, मराठवाड्याकरता छत्रपती संभाजीनगरमध्ये, नागपूरकरता नागपूरमध्ये आणि खानदेशाकरता जळगावला, अशा 5 लॅब तयार करून युद्ध पातळीवर त्याचं संगोपन केलं जाईल. किंबहुना लावलेली झाडं जगवणं आणि ती जगल्यात की नाही बघण्याकरता अशी यंत्रणा, एक असे यंत्र आलंय की त्या जंगलात टाकल्यानंतर ते झाड कुठल्या प्रजातीचं आहे, त्याची उंची किती झाली, त्याची रुंदी किती आहे आणि ती झाडं किती आहेत, ते सगळं त्या ठिकाणी सॅटेलाइट आणि एआयच्या माध्यमातून ती यंत्रणा चालणार आहे. भविष्य काळामध्ये वन विभाग समृद्धीकडे सगळ्यांना नेईल. ही जी क्लायमेट चेंज वगैरे जे प्रकार आहे तो थांबवण्याकरता, वृक्षाची रोपण करण्याकरता समाजातला प्रत्येक घटक त्या ठिकाणी कामाला लागलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी एक पेड अपने माँ के नाम हे आवाहन केले. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुरुवातीला 200 कोटी, आता 300 कोटीचं टार्गेट दिलेलं आहे. वन विभाग सतर्क आहे. गावचा शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, तिथला ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार महोदय, खासदार, मंत्री महोदय, सगळ्या NGOज, विविध पक्षाचे पदाधिकारी, या सगळ्यांचा सहभाग त्या ठिकाणी मिळतोय आणि ही योजना यशस्वी होईल असा माझा विश्वास आहे. ग्लोबल वॉर्मिंग बद्दल तर पुस्तक नाही, ते ग्लोबल वॉर्मिंग बद्दलच एक पत्र मी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग साहेबांना दिलं होतं. आता वाटचाल वन विभागाची एक साधारण 10-15 दिवसात पुस्तक येईल. आपल्या सगळ्यांची यादी मला द्या, आपल्या प्रत्येकाच्या घरी ते पोहोचतो.